नमस्कार. कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत हॉटेल स्टाईल अंडा करी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका पॅनमध्ये इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये 3 मोठे कांदे रफली चॉप करून घ्यायचे आहेत. त्यातच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. कांदा सोनेरी रंगावर आल्यानंतर आता त्यामध्ये 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहेत आणि पुन्हा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटोही चांगला सॉफ्ट झाला आहे आणि कांदेही चांगले शिजले आहेत. आता हे मिश्रण आपल्याला थंड करून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे लाल तिखट घालून घेऊया. साधारण मिनिटभर हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाला चांगला परतून झाल्यानंतर इथे मी 6 अंडी उकडून घेतली आहेत. आता ही उकडलेली अंडी आपल्याला त्या मसाल्यावर चांगली परतून घ्यायची आहे. अंडी मसाल्यात परतण्यापूर्वी त्याला चांगले उभे काप देऊन घ्यायचे आहेत. साधारण 2 ते 3 मिनिटं अंडी ते मसाल्यात परतल्यानंतर आता ती काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये पुन्हा 2 मोठे चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं, 2-3 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, 2 तेजपत्ता, 1 इंच दालचिनीचा तुकडा, हे सर्व गरम मसाले चांगले परतून घेऊया. गरम मसाले तेलात चांगले परतून घेतल्यानंतर त्यात लाल मिर्च पावडर आणि थोडीशी हळद घालून घेऊया. आता यामध्ये आपण बनवलेली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही घालून घेऊया आणि तेलामध्ये चांगलं परतून घेऊया. आता ह्या ग्रेव्हीला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. दहा मिनिटांनंतर आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरचीची पावडर, 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा हळद. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला 10 ते 15 मिनिटं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. यावेळेस तुम्हाला जर असं वाटलं की आपली ग्रेव्ही थोडी घट्ट झाली आहे तर त्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसं दही घालून घेऊया. दही घालण्याआधी आपल्याला दही चांगलं फेटून घ्यायचं आहे, नाहीतर त्याचे त्यामध्ये गुठळ्या होतात. आता दही घालून आपल्याला पुन्हा 5-1 मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस एकजीव करून 5 मिनिटं शिजवून घेऊया. 5 मिनिटांनंतर आता इथे बॉइल्ड अंडी घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून त्याला चांगली दणदणून उकळी काढून घेऊया. साधारण 10 मिनिटं तरी आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे तो मसाला चांगला अंड्याला व्यवस्थित लागून जाईल. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. आता त्याला वरून
कसुरी मेथी घालून घेऊया, थोडेसे फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा आपली अंडा करी ढवळून घेऊया. किती कमी साहित्यात आणि किती फटाफट आपली अंडा करी तयार झाली आहे. आता आपण ती गरमागरम सर्व करूया. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा.